आज दिनांक 21 मार्च 2026 रोजी ईदगाह औंढा रोड हिंगोली येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व नगर परिषद हिंगोलीतर्फे सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी नगर परिषद नगर अध्यक्ष श्रीराम बांगर, उपनगर अध्यक्ष महबूद बागवान, माजी नगर अध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगर अध्यक्ष जगदीशराज खुराना, रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस समाज भूषण मधुकर मांजरमकर, नगरसेवक सुमित कांबळे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, नगरसेवक गणेश बांगर यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरुण दिपके, टीव्ही 7 हिंगोली। हिंगोली शहरामध्ये ईदगाह इधर हमारे सभी मुस्लिम भाइयों के ईद मुबारक देने के लिए सभी लोग हमारे सब लोग प्रतिनिधि यहाँ उपस्थित है। हर साल की तरह इस साल भी पूरे वर्ल्ड के अंदर ईद बड़े उत्साह से सादर किए जा रही है और इस ईद के मौके पे सभी हिंगोली शहर के, हिंगोली जिले के सभी मुस्लिम भाइयों को मैं बहुत बहुत बधाई देता हूँ, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। रमजानच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी नगर परिषदेतर्फे हा रमजान ईद मुबारकचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी सर्वप्रथम महिनाभर उपवास ठेवून सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी या महिन्याची ईदगाह मैदानावर आज नमाज पठण करून या ठिकाणी या महिन्याला निरोप देत आहेत। या ठिकाणी असं पाहायला मिळालेलं आहे की सर्व धर्म समभाव ही जोपासून या ठिकाणी सर्व धर्मातील लोक या ठिकाणी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। सर्वात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी सर्व हिंगोली शहरात सर्व धर्म समभाव ही एक योगासन आपल्या हिंगोली शहरात दाखवण्यात आलेली आहे आणि सर्व शहरातले सर्व मुस्लिम हिंदू बांधव एकमताने एक दिलाने सर्व याच्याकडे प्रेमाने राहतात हीच आपल्याला इथं शिकवण भेटत आहे।